Welcome friends, I am SD Farande and today we continue our unit design of shaft keys and coupling. In last lecture we seen the introduction of design and what is the design procedure, how to design a key. Friends, in today's lecture we cover the point of effect of keyway on strength of shaft and problem on design of key. शाफ्ट वरती जर केवे असेल तर त्याचा शाफ्टच्या स्ट्रेंथ वरती काय इफेक्ट होतोय हे आपण बघणार आहे. त्याचबरोबर त्या की डिझाइन वरचा एक प्रॉब्लेम सुद्धा ऍक्च्युअल मध्ये आपण बघणार आहे. शाफ्ट वर जर केवे असेल तर काय होणार आहे, त्या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. लक्षात आलं? हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. मग त्याचा इफेक्ट केवेचा इफेक्ट शाफ्टवरती नेमका कसा होतोय बाय इक्वेशन आपण आज डिस्कस करणार आहे. इफेक्ट ऑफ कीवेज ऑन स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट व्हेन द कीवे कट इनटू द शाफ्ट रिड्यूसेस द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द शाफ्ट. ज्यावेळी शाफ्ट वरती आपण कीवे कट करणार आहे त्यावेळी त्या शाफ्टचा लोड कॅरिंग कॅपॅसिटी ही कमी झालेली असते. दिस इज ड्यू टू द स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन नियर द कॉर्नर्स ऑफ द कीवेज अँड रिड्यूसेस in the cross sectional area of the shaft. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन मुळे लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी होणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण मटेरियल कट करतोय म्हणजेच त्या शाफ्टचा क्रॉस सेक्शनल एरिया सुद्धा आपण कमी केला, बरोबर. इन अदर वर्ड्स द टॉर्शनल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट इज रिड्यूस्ड. म्हणजेच काय, शाफ्ट हा टॉर्शन मध्ये असते आणि क्रॉस सेक्शन त्याचा मिनिमाइज झाला म्हणजेच शाफ्ट ची टॉर्शनल जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे ती त्या ठिकाणी कमी झाले. द फॉलोइंग रिलेशन फॉर द वीकनिंग इफेक्ट ऑफ द कीवे इज बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स बाय H.F. मोरे. आता या ठिकाणी हा जो एक्सपेरिमेंटल रिझल्ट काढल्यानंतर हे जे इक्वेशन आलं आहे, काय इक्वेशन, स्मॉल e इज इक्वल्स टू 1 मायनस 0.2 इंटू ब्रॅकेट w अपॉन स्मॉल d ब्रॅकेट कंप्लीट मायनस 1.1 इन ब्रॅकेट h upon small d. In that, small e is known as a shaft strength factor. It is the ratio of the strength of the shaft with keyway to the strength of the shaft without keyway. म्हणजे हा जो e आहे हा काय, शाफ्टचा स्ट्रेंथ फॅक्टर आहे. स्ट्रेंथ फॅक्टर म्हणजेच काय, तो कशाचा रेशो असणार आहे. कशाचा रेशो या ठिकाणी, शाफ्टचा स्ट्रेंथ कीवे असतानाचा डिवायडेड आहे स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट विदाउट कीवे. म्हणजे कीवे असताना शाफ्टची स्ट्रेंथ काय असणार आहे आणि कीवे नसताना शाफ्टची स्ट्रेंथ काय असणार आहे, याचा रेशो जो आहे तो रेशो असणार आहे शाफ्ट स्ट्रेंथ फॅक्टर. W इज द विड्थ ऑफ द कीवे, स्मॉल d इज द डायमीटर ऑफ द शाफ्ट and h is the depth of the keyway. Depth of the keyway means what? Thickness of keyway small t divided by 2. This is the depth of the keyway. म्हणजे शाफ्ट वरती जर keyway असेल त्या keyway मुळे जो वीकनिंग इफेक्ट तयार होणार आहे तो वीकनिंग इफेक्ट म्हणजे असणार आहे हे इक्वेशन. लक्षात आलं? It is usually assumed that the strength of the keyed shaft is 75% of the solid shaft. म्हणजे 25% त्या ठिकाणी त्याची स्ट्रेंथ डायरेक्टली कमी होणार आहे कीवे प्रोड्यूस केल्यानंतर शाफ्ट वरती, which is somewhat higher than the values obtained by the above relation. म्हणजे वरच्या जे इज इक्वेशन आहे त्याच्यावरून जी व्हॅल्यू येणार आहे त्याच्यापेक्षा ही थोडस जास्त असणार आहे. इन केस the keyway is too long and the key is of sliding type, then the angle of twist is increased in the ratio k theta as given by the following relation. म्हणजे आपला जो की आहे कीवे आहे त्या कीवेच्या ठिकाणी जर स्लाइडिंग टाइप मधला जो कीवे असेल तर त्यावेळी काय होणार आहे, कीची लेंथ जास्त असणार आहे. कीची लेंथ जास्त असल्यामुळे जो अँगल ऑफ ट्विस्ट असणार आहे त्या शाफ्टचा तो वाढणार आहे आणि तो किती असणार आहे, के थिटा एवढा असणार आहे.
K theta means what? 1 plus 0.4 W upon D plus 0.7 into H by D. K theta is the reduction factor of the angular twist. Okay. Next, let's see one problem on the design of key. First, we will see one simple problem. Design a rectangular key to be used for a shaft of diameter 50 mm, 50 mm diameter दिला आहे. Both are having the same material. दोन्हीचे मटेरियल सेम आहेत. शाफ्टचा मटेरियल, कीचा मटेरियल सेम असणार आहे, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा सेम आहेत. The shearing and crushing stresses for the key materials are 42 megapascal and 72 megapascal converted into Newton mm square. We know that torque transmitted capital T is equals to pi by 16 into tau into d cube. Put the values which is given in question and get the capital T is 1.03 into 10 raised to 6 Newton mm. For rectangular key, क्वेश्चन मध्ये रेक्टँग्युलर की असं मेन्शन केलेलं आहे, लक्षात आलं. त्यामुळे आपण रेक्टँग्युलर की कन्सिडर करणार आहे. जर की मेन्शनच केलं नसते तर आपण रेक्टँग्युलर अदरवाइज स्क्वेअर की कन्सिडर करून डिझाईन कंप्लीट केलं असतं. पण रेक्टँग्युलर दिलेलीच आहे म्हटल्यानंतर रेक्टँग्युलर की आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. फॉर रेक्टँग्युलर की hence thickness of K, we know that T is equals to D upon 6. D is 50, which is given in the question, and thickness of the key comes 8.33 mm. Consider crushing failure of key. Capital T is equals to, we know the equation, T into L into T by 2 into sigma C into D by 2. Put the values and get L 142 mm. Consider shearing failure of the key. We know the equation, L into W into tau into D by 2. Put the values and get the W near about 7 mm. Okay, this is the simple problem on the design of key. Let's see one somewhat difficult problem in that. Problem is that a 15 kilowatt 960 rpm motor has a mild steel shaft of 40 mm diameter. Power किती दिलेला आहे? 15 kilowatt converted into watt and rpm is 960 and diameter of the shaft is 40 mm and the extension being 75 mm. Extension being means what? The length of the shaft. The permissible shear and crushing stresses for the mild steel key are 56 megapascal and 102 megapascal. Convert it into Newton per mm square. Shear and crushing stress. Design the keyway in the motor shaft extension. मोटरच्या शाफ्टच्या एक्सटेन्शन मध्ये कीवे डिझाइन करायचे आपल्याला. चेक द शियर स्ट्रेंथ ऑफ द की अगेन्स्ट द नॉर्मल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट. म्हणजेच काय, कीवे असताना आणि कीवे नसताना त्याची शियर स्ट्रेंथ आपल्याला त्या शाफ्टची चेक करायची किती असणार आहे, किती फरक पडणार आहे त्यामध्ये. लेट्स से फर्स्ट राइट द गिवन as written here. We know that the torque transmitted by the motor. First we will find torque transmitted. Capital T is equals to P into 60 divided by 2 pi n. Put the values and simply get the torque transmitted in Newton mm. After that, assuming square key, in question not mentioned particularly which type of key is there, we are assuming square key. For square key, W is the width of the keyway or key. Considering the key in shearing, we know that the torque transmitted T is equals to L into W into tau into D by 2. Put the values and get W, which is unknown here, 1.8 mm. This width of the keyway is too small. 1.8 mm means nearly equals to 2 mm.
and this is a very small width of the keyway. For square key, the width of the key should be at least d by 4. This empirical relation we know that. So W is equals to d by 4 and it comes 10 mm. This is the higher than the previous value. So we will consider this higher value. For square k, thickness is equals to width, means it is also a 10 mm. Okay. According to H.F. Morey, the shaft strength factor is equals to, we seen this shaft strength factor 1 minus 0.2 into bracket W by D minus 1.1 H by D. Put the values. H is T by 2, thickness by 2. We are putting here H value T by 2 and get the shaft strength factor is 0.8125. This is the factor, that's why it has no unitless quantity. Strength of the shaft with keyway is pi by 16 into tau into d cube into E, and this comes 571844 न्यूटन. म्हणजे कीवे असताना शाफ्टचा स्ट्रेंथ एवढा असणार आहे. लक्षात आलं. नेक्स्ट, शियर स्ट्रेंथ ऑफ द कीची शियर स्ट्रेंथ किती आहे बघणार आहे आपण. L into W into tau into d by 2. Put the values and this is the 840000 न्यूटन. चला, आपल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, शियर स्ट्रेंथ ऑफ द की आणि नॉर्मल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट या दोन्ही चेक करायला सांगितलेलं आहे. बरोबर. मग हे चेक केल्यानंतर हा रेशो किती येतोय ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की किवे असताना किवे नसताना शाफ्टची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. ते दिलेलं नाही आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे, शियर स्ट्रेंथ ऑफ द की आणि नॉर्मल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट विचारलेला आहे. म्हणजे शियर स्ट्रेंथ ऑफ द की किती आहे, 840000 डिवाइड बाय नॉर्मल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट इज 571844 and it comes 1.47. This ratio is a 1.47 and this is our answer which is asked in your question. Okay. Thank you friends.